नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी 2 अशा मोठ्या गुड न्यूज या ठिकाणी आलेल्या आहे. पहिली गुड न्यूज असणार आहे जून महिन्याच्या ₹1500 बाबत आणि त्यानंतर दुसरी जी गुड न्यूज असणार आहे ती म्हणजे आपल्या ई-के-वाय-सी बद्दल. म्हणजे पावसाळी अधिवेशन हे सध्या सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये ई-के-वाय-सी बद्दल आणि त्यानंतर खूप मोठ्या गोष्टीची आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी यामध्ये सांगितलेले आहे. तर त्यासुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. पण सगळ्यात आधी आपण जूनच्या हप्त्याबद्दल इथे बोलणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचे ₹1500 या तारखेला तुमच्या अकाउंटवरती इथे जमा होणार आहे. जी जी तारीख आहे ना, ती आता आपण इथे जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर ई-के-वाय-सी बद्दल इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. जून महिन्याच्या ₹1500 हप्ता येत्या काही दिवसात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार जून महिन्यातील ₹1500 हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात 28 ते 30 जून या कालावधीत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा केला जाऊ शकतो. बघा, जो आपला जून महिन्याचा हप्ता आहे ना, हा जून महिन्याचा हप्ता 28 ते 30 या तारखेच्या दरम्यान आपल्या अकाउंटवरती जमू शकतो. जर असं झालं नाही तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथे जे पैसे आहेत ते जमा होणार आहे. बघा, इथे जो मागचा जी-आर निघालेला होता मे महिन्याच्याबद्दल, तर त्या जी-आरमध्ये असं सांगितलेलं होतं की प्रत्येक महिन्याचा जो हप्ता आहे ना, हा 10 तारखेच्या आत इथे आम्ही देण्याचा प्रयत्न करू, असं त्या जी-आरमध्ये नमूद केलेलं होतं. तर आता त्यानुसार सरकारला 10 तारखेच्या जे पैसे आहे ना, ते लाडक्या बहिणींना इथे डी-बी-टीच्या माध्यमातून इथे पैसे टाकावे लागणार आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला हप्ते जे आहे ना, हे वितरित केले जाते. आपण मागची जर सगळं हिस्ट्री जर बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा असं झालेलं आहे की पहिल्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये जे पैसे आहे ना, ते त्यांच्या अकाउंटवरती ते जमा झालेले आहे. यापूर्वी जर आपण मे महिन्याचा हप्ता जर बघितला तो 15 ते 16 तारखेच्या दरम्यान इथे जमा झालेला आहे. तसेच मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते काही लाभार्थ्यांना एकत्रित स्वरूपात इथे वितरित करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व लाडके म्हणजे जे लक्ष आहे ना, हे लागलेले आहेत. आता यासाठी आपली जी के-वाय-सी आहे ना, ती के-वाय-सी अनिवार्य असणे गरजेचे आहे. म्हणजे आधार लिंक असणे गरजेचे आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. थेट विधानसभेत जे आहे ना, हे निवेदन दिलेलं आहे. बघा, याच्यामध्ये जे आहे ना, ह्या महिलांना प्रत्येकी ₹1500 ते दिले जाते दर महिन्याला. परंतु या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोठा घोटाळा समोर झाल्याचं इथे आलेलं आहे. या योजनेच्या लाभार्थी यादीत 12,415 जे शासकीय महिला कर्मचारी आहे, या कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने लाभ घेतल्याचे आता उघडकीस आलेले आहे. यासोबतच पुरुष लाभार्थी आढळून आल्याने मोठी खळबळ या ठिकाणी उडालेली आहे. विधानसभेत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी लेखी स्वरूपात ही माहिती सादर केली. त्यानुसार अपात्र लाभार्थ्यांनी मिळून सुमारे ₹165 कोटी रुपयांचा अधिकृत लाभ इथे घेतलेला असल्याचा दावा इथे करण्यात आलेला आहे. त्यानंतर 12,415 शासकीय महिला कर्मचारी लाभार्थी म्हणून नोंदणीकृत झालेल्या होत्या. काही पुरुष लाभार्थी योजनेत समाविष्ट झाल्याचे आढळून आलेले आहे. अपात्र लाभार्थ्यांचे हप्ते तात्काळ बंद करण्यात आले असून त्यांच्याकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. शासकीय कर्मचारी आणि इतर अपात्र लाभार्थ्यांकडून ही जी रक्कम आहे ना, ही संबंधित विभागप्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण केलेल्या लाभार्थी महिलांचाही लाभ जो आहे ना, हा तात्पुरता थांबवण्यात या ठिकाणी आलेला आहे. सरकारने योजनेच्या अंमलबजावणीसाठी कठोर कारवाई सुरू केल्याचे सांगितलेले आहे. अपात्र लाभ घेणाऱ्यांना वसुलीची कारवाई वेगाने सुरू असल्याचं इथे मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर आता जी ई-के-वाय-सी आहे ना, या ई-के-वाय-सी बद्दल सुद्धा इथे अधिवेशनामध्ये जे आहे ना, इथे निर्णय व्हायला पाहिजे. नेमकं ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, त्यांच्यासाठी सुद्धा इथे काही जो निर्णय आहे ना, तो इथे देण्यात यावा, असं सर्व लाडक्या बहिणींना जे आहे ना, ते आता इथे वाटत आहे. कारण की त्यांची संपूर्ण जी नजर आहे ना, ती या पावसाळी अधिवेशनाकडे इथे लागलेली आहे. तुम्हाला यावर काय वाटते? तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.